वाल्मिक कराडला जेलमध्ये चिकन मिळतं, वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण खाऊ शकतो, तंबाखू खाऊ शकतो. वाल्मिक कराडला एवढी मुभा दिली, 25,000 रुपयापर्यंत तो तिथं खर्च करू शकतो. एवढी बडदहस्त का? वाल्मिक कराडली आणि त्याच्या लाडक्या मंत्र्यांनी जेल प्रशासन मॅनेज केलंय, पोलीस प्रशासन मॅनेज केलंय का सरकार मॅनेज आहे? तो निलंबित पोलीस अधिकारी कासले ज्या पद्धतीचे आरोप केले, वाल्मिक कराडची बाहेर जशी दहशत होती तशीच आज सुद्धा दहशत आहे. एवढ्या माजल्यासारखं करण्या इतपत त्याचं असं काय वेगळं काम आहे की ज्याला सगळे पोलीस प्रशासन मदत करतात, घाबरतात? बडा नेत्याचा हात असल्याशिवाय काय होत नाही. मित्रांनो, कुठलंही कारागृह प्रशासन असू द्या, राज्य सरकारच्या अंतर्गत गृह विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर जर कंट्रोल असेल, म्हणजे एका बाजूला गुन्हेगारांना त्यांनी गुन्हा केला म्हणून पकडायचं आणि कारागृहात घातल्यानंतर त्यांना परत व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची. हा काय चमत्कार आहे? बरं, हे सगळे केलेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत? वाल्मिक कराड सगळ्यांना विकत घेऊ शकतो की नाही घेऊ शकत? वाल्मिक कराडचा जो आका आहे तो सगळं मॅनेज करू शकतो की नाही करू शकत? शेवटी कुठलीही खुर्ची असू द्या, तिथं माणसंच बसतात आणि माणसं ही कुठल्याही पदावर जरी असली तरी ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घाबरत असतात का? या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. आणि कासले निलंबित पोलीस अधिकारी होता, कोण कोण त्याला एन्काउंटर करण्यासाठी पैसे देत होतं, तो त्याच्या पद्धतीनं ज्या भाषेत आणि ज्या लहेजामध्ये सांगतो, लोक किती विश्वास ठेवतील माहित नाही, परंतु वेगवेगळी माध्यमं मात्र त्याला प्रसिद्धी देतात, म्हणून त्याला अटक सुद्धा झाली आणि जामीन सुद्धा झाला. आणि वाल्मिक कराडविषयी त्यांनी जे त्याचे कारनामे जे काळे आहेत, जे दहशतीचे आहेत, म्हणजे बीड जिल्हा कारागृहात राहून वाल्मिक कराड जर दादागिरी करत असेल आतमध्ये, तो जर एक अंतर्गत गुंड बनला असेल, आका असेल तिथल्या लोकांचा, आणि त्याला जर सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल, औषध गोळ्या मिळत असतील, त्याला सगळे लोक पाय चेपण्यापासून त्याचं सगळं काम करत असतील, तर जर खरं असेल तर मग का बदली झाली तिथल्या कारागृह निरीक्षकाची? जो कोणी इन्चार्ज होता बीड जिल्हा कारागृहावर, त्याची बदली लातूर किंवा त्या ठिकाणी का झाली? आणि आता कोण आलं तिथं? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बीड जिल्ह्यातल्या माणसांनी, मराठवाड्यातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक भूमिपुत्रांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्राचा बिहार होईल की नाही माहित नाही, परंतु ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचा बिहार झालाय, जशी त्यांची पोलिसाशी संगनमत होतं किंवा सेटलमेंट होती, तशी आतमध्ये जाऊन सुद्धा भयानक सेटलमेंट झालेली आहे. आणि काही दिवसापूर्वी सुद्धा आरोप झाले होते, कासलेनी आरोप करायच्या अगोदर सुद्धा. ते सुद्धा आरोप भयानक होते, गंभीर होते. या सगळ्या लोकांची दादागिरी आतमध्ये आहे, म्हणून गीते आणि त्या लोकांना तिथं मारहाण झाली ही कुणाच्या आशीर्वादानं झाली होती? आणि यांचं आतून सगळं कनेक्शन. आजही कराड गँगची तीच दहशत बीड जिल्ह्यात का सक्षमपणे आहे, पोलिसांनी ती का मोडून काढली नाही, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायचे. अन्यथा समाधान मुंडे प्रकरण किंवा एखाद्याला मारहाण केलेली जी गोष्ट आहे ती घडली नसती, हे मला या माध्यमातून आपल्याला अधोरेखित करायचंय. मित्रांनो, वाल्मिक कराड आतमध्ये का गेला? अजूनही एक संशयित आरोपी, रेकॉर्डवरचा आत्ताचा गुन्हेगार का फरार आहे? पोलीस का त्याच्यामध्ये कमी पडतायत? राज्य सरकार याच्यावर का त्या शेवटच्या आरोपीला पकडू शकत नाही? या आणि सगळ्या गोष्टीवर जसा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, तसाच
सगळ्या भूमिकेंवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. पण ही सगळी घटना घडली कशामुळं, या मुद्द्यावर मित्रांनो येऊया. मस्साजोगचे लोकप्रिय सरपंच, जे लोकांच्या अडीअडचणीला पडायचे, जे आपल्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर ते एक गावचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पोहोचायचे. सरपंचांना ज्या कंपनीच्या वादातून एका सुरक्षा रक्षकाच्या तिथल्या मागायला येणाऱ्या खंडणीखोरांसोबत वाद झाला आणि त्यांनी सरपंचांना सांगितलं, सरपंचांनी येऊन मध्यस्थी केली. त्या सरपंचाचं नाव आहे संतोष देशमुख. या देशमुखांवर नंतर खुन्नस ठेवली आणि हे जे खंडणी मागायला आलेले त्या पवन चक्कीच्या कंपनीला, नंतर ज्यांनी मध्यस्थी केली आणि त्यावेळेस जी काही बाचाबाची झाली होती, तो राग मनात धरून देशमुखांचं अपहरण केलं. दुपारच्या वेळेमध्ये त्यांना घेऊन गेले, अमानुष हलाहल पद्धतीनं मारलं. अशी मारहाण आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीसोबत झाली नव्हती. आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या शरीरासोबत वागले, ज्या पद्धतीनं ज्या वाईट गोष्टी केल्या, जी मी बोलू शकत नाही, कारण इतकी गंभीर घटना ही आता रेकॉर्डवर आलेली आहे. एवढी सगळी गंभीर घटना कुणी केली म्हणून याचा जो काही तपास झाला, चर्चा झाली, लोक रस्त्यावर आली, आंदोलनं झाली, मोर्चे झाले, समाज एकत्रित आला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला की देशमुखांची एवढी हत्या बरोबर नव्हती. फक्त बीड जिल्ह्यातले प्रमुख जे परळीचे 2 नेते होते ते या प्रकरणापासून लांब होते, कारण त्यांच्या जवळच्या वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून खंडणी मागण्यात येत होती, अपहरण झालेलं होतं, मारहाण झाली होती, हत्या झाली होती. हत्या करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल सुद्धा वाल्मिक कराडला केले होते. म्हणजे गुन्हा करणाऱ्यांसोबत गुन्हा करायला सांगणारे हे एकमेकाच्या ज्या पद्धतीनं संपर्कात होते, सुप्रीम आका याच्यामध्ये पकडला गेलेला नाही, उभा महाराष्ट्र जाणतोय. परंतु जो गुन्हेगारांचा जवळचा आका होता तो म्हणजे कराड, ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं घडून आणलं, त्याला लवकर अटक केलेली नव्हती. शेवटी तोही फरार होता. त्याला त्याच्या म्हणजे परळीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं सपोर्ट केला, अटक होऊ दिली नाही. आणि मग 4, 5, 8 दिवसांनी प्रकरण प्रचंड गरम झाल्यानंतर ही लोक फरार झाली आणि पुण्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन हे सीआयडी कडे सरेंडर झाले. इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. मग अटक प्रक्रिया मान्य न्यायालयासमोर घेऊन गेले, नंतर पोलीस कोठडी 2 वेळेस पोलीस कोठडी मिळाली. नंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडीमध्ये किंवा पोलीस कोठडीमध्ये राहून ज्यावेळेस तपास झाला, जो फाटका वाल्मिक कराड एका गाव गल्लीत राहायचा, तो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हजारो कोटी रुपयाची संपत्ती, बीड जिल्ह्यात बेनामी संपत्ती, जमिनी, सगळं काही, आणि त्याची जर दहशत म्हटलं तर बीड जिल्हा हादरून जाईल एवढी प्रकरणं त्याच्या नावावर आहेत. पण सगळेच नात्या गोत्यातले जवळचे पोलीस अधिकारी आणि आपल्या पाठीमाग मंत्री महोदयाचा खंबीर हात असल्यामुळं, आणि मंत्री महोदयाचा जे पालकमंत्री होते त्यांचा राईट हँड म्हणून पालकमंत्रीपद भाड्याने त्या ठिकाणी घेतल्यासारखं हे राबवायचे. कारण कुठलाही डिपार्टमेंटचा अधिकारी हा पालकमंत्र्याकडे जात नसे, यांच्याकडे येऊन मुजरा करायचे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण भाड्याने दिलं म्हणजे काय हे ताईंना जाऊन विचारलं पाहिजे. अशी सगळी त्या बीड जिल्ह्याची परिस्थिती होती. त्याच बीड जिल्ह्याच्या या दहशतीमध्ये ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी झाली, सगळे म्हणत होते, सगळ्यांचे आरोप होते की यांच्या आतमध्ये सुद्धा दादागिरी आहे. पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते. पोलिसांनी सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेलीच आहे. परंतु जेल कशासाठी आहे? पनिशमेंट हा एक ज्युडिशियल कस्टडीचा फार मोठा भाग आहे. आणि जर अशा प्रकरणामध्ये एखाद्याला जर जेलमध्ये टाकण्यात येत असेल, तिथं सुद्धा त्याला मटण चिकन वेगळ्या वेगळ्या मनासारखं किंवा 25-25 हजार रुपये जर त्याला आतमध्ये खर्च करता येत असतील तर उधळपट्टी म्हणजे ऐशो आराममध्ये काय, म्हणजे बाहेर जाऊन असुरक्षित राहण्यापेक्षा किंवा लोकांच्या चर्चेला त्या ठिकाणी तोंड देण्यापेक्षा आतमध्ये निवांत आयुष्य जगू शकतो. ही जी काही फ्रेम तयार केलेली आहे त्याच्यामध्ये त्या जिल्हा कारागृहाचे
प्रमुख अधिकारी सुद्धा त्या सगळ्या व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये होते का? कारण त्यांची बदली झाली अचानक, मीडियामध्ये चर्चा झाली, महाराष्ट्रासमोर चर्चा झाली आणि सगळं प्रकरण बाहेर आलं. मला एवढंच सांगायचंय, हे जर असं करू शकत असतील, हे माणसं का मारत नसतील? मग समाजाने जे काही आरोप केले होते, मग आमदारांनी आरोप केले, खासदारांनी आरोप केले, दहशत मोडून काढली, मंत्रीपद गेलं हो त्यांच्या आकाचं. एवढं सगळं झालेलं असताना, एवढी सगळी भयानक घटना असताना सुद्धा त्या माणसाला वाचवलं जात असेल, म्हणजे एका व्यक्तीचा, एका सरपंचाचा मृत्यू झाला काय, हत्या केली काय, संपवलं काय? एका मुलीच्या वडिलांना संपवलं, एका आई वडिलांच्या लेकाला संपवलं, एका पत्नीच्या नवऱ्याला संपवलं, एका भावाच्या भावाला संपवलं आणि एका गावच्या सरपंचाला संपवलं. ही गोष्ट सामान्य नाही, छोटी नाही, परंतु या न्याय व्यवस्थेच्या सिस्टीम मध्ये प्रशासकीय यंत्रणा पैशावर विकली जाते, कुरतडली जाते, सिस्टीम लूज केली जाते. नेतेच गुन्हेगाराला पाठीशी घालत असतील तर गुन्हेगार प्रशासनाला का हातावर नाचवणार नाहीत? इतकं भोंगळ सत्य आता जगासमोर आलं. ते त्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं काय किंवा अजून कोणी सांगितलं काय? मित्रांनो, हे अत्यंत भयानक आहे. आपली अपेक्षा एवढीच आहे, जर तो गुन्हेगार असेल, जर तो वाईट असेल आणि जर तो विकृत असेल तर त्याला कुणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे. कारण विकृताला जात धर्म पंथ अजिबात काही नसतं. तो मानसिक दृष्ट्या विकृत असतो, तो कोणाचाही नसतो. पण त्याला सुद्धा अण्णा अण्णा म्हणून जेलमध्ये असणाऱ्या माणसाचा वाढदिवस बाहेर बॅनर लावून साजरा करतात, स्टेटस ठेवतात. याच्यापेक्षा वैचारिक दरिद्री काय असू शकते? आणि त्यांच्याच पाठीमागे लोक आहेत, हे दुर्दैवी आहे. आणि याला सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जातीचा रंग देऊन सामाजिक तेढ निर्माण करणारी जी विकृती आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टीचा म्हणजे गुन्हेगार कराडला मदत करणाऱ्या सिस्टीमचा आणि कराडचं उदात्तीकरण करणाऱ्या सुद्धा सिस्टीमचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे. एवढंच मला सांगायचंय. गुन्हेगार कोणीही असू द्या, त्याला इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे की त्याला पळवाट सापडली नाही पाहिजे. अशी व्यवस्था होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद.